आम्ही सगळे आशावादी आहात. तुम्ही आशावादी आहात की निराशावादी आहात? तुम्ही ऑप्टिमिस्टिक आहात की नाही? आणि म्हणून आवटे साहेब तुमच्या सगळ्या अत्यंत प्रेरणादायी, अत्यंत इन्स्पायरिंग या भाषणामुळे मी सगळे प्रेरित झालो. आणि मग मलाही कधी कधी वाटतं की अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहेत. अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहेत. मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही. अजूनही मला पहाटेची स्वप्न पडत आहेत. मी थोड्याशा अंधाराने हताश होत नाही. अजूनही मला वसंताची चावल लागलेली आहे. मी थोड्याशा पांढरीने उदास होत नाही. 10 बाय 10च्या खोलीमध्ये जगणारा बाबासाहेबांसारखा एक माणूस जगाचा हिरो बनू शकतो. आणि आपण सांगितल्यानंतर एक सर्वसामान्य माणूस इथला पेटला पाहिजे, तो प्रज्वलित झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने दिल्ली आहे जान भी देंगे आहे वतन तेरी ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या यवतमाळकरांनी ठरवलेला आहे, लाख काही झालं तरी चालेल पण देश हा अडचणीतून चाललेला आहे. आवटे साहेब 1983 साली अमेरिकेने संपूर्ण समाज व्यवस्थेचा अभ्यास केला. तिथल्या एक्सलन्सचा त्यांनी शोध घेतला. शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे ती त्यांनी शोधाचा प्रयत्न केला. तेव्हा त्या आयोगाने इंग्रजी आहे, मराठी आहे, भूगोल आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, हे सगळे विषय शोधले. त्या मुलांना लिहिता वाचता येत नव्हते. आणि त्या अहवालात तर नाव असं होतं की द नेशन ॲट रिस्क, राष्ट्र धोक्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दर्जाहीन शिक्षण देणं हे परकीय शत्रूने आपल्या देशावर अनुभवांच्या हल्ल्यापेक्षा देखील भयानक आहे. आणि म्हणून शिक्षण मध्ये होण्याचे प्रयत्न असे केले, यासाठी केले की माझा शहरात गेलेला, ग्रामीण भागात गेलेला त्याला लिहिता वाचता आला पाहिजे, तो माणूस बनला पाहिजे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले या देशाला 2025 या देशाला माणूस घडवणारं शिक्षण हवा, या देशाला माणूस घडवणारा धर्म हवा, या देशाला माणूस घडवणारे सिद्धांत हवे आहे की ज्या संजय आवटीने तुम्ही आम्हाला सांगितलं. नेतृत्व आम्हाला पुढे चालायचं. तर त्याचं मुख्य भाषण झाल्याच्या नंतर त्यांचा तो प्रभाव कायम राहणार. आणि एक निर्भीडपणे भाणेदारपणे बोलतो माणूस. पत्रकार खरं तर असेच सगळे पत्रकार जर आज बोलायला लागले तर या काही महिन्यामध्ये सुद्धा लोकशाहीमध्ये सुंदर असं योग्य असं सकारात्मक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. एक आमचा कोणतं पत्रकाचं नाव काय, पत्रकार पेपरचं नाव काय, लोकसूत्र आहे की नाही. लोकसूत्रासाठी एक माणूस हा दिल द्या म्हणून काय भाणेदारपणे लिहितो. आयुष्यमती उपासिका सौ प्रतिमा दातार यवतमाळ यांनी सुद्धा समता पर्वाला वर्गणी गोळा करून भाणेदारपणा पत्रकारांकडे पाहिजे. त्यांचे आभार. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी म्हणतात मी इंडिया न्यूज 007 चॅनलतर्फे मानतो. आउटसाइड इंटरफिअरन्स विथ द एक्सप्रेशन ऑफ व्ह्यूज, outside interference with the expression of views is bad enough, but to suppress the news is dangerous. अख्ख्या जगामध्ये प्रतिमा दातार लोकशाहीची कुमारी प्रगती जगदीश दातार आणि यांनी सुद्धा वर्गणी गोळा करून सहकार्य केले. त्यांचे आभार. इंडिया न्यूज 007 समता पर्व 2013 चांगला बदल होईल. वडापे साहेब तुम्हाला